जय जगदंब. श्री शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील 3ऱ्या अध्यायाचा आज आपण भावार्थ या ठिकाणी बघणार आहोत. सेनापती सहित महिषासुराचा वध कसा झाला ते आपण या अध्यायामध्ये बघणार आहोत, समजून घेणार आहोत. श्री दुर्गाय नमः. अथ ध्यानम. ओम कांते सूर्य सहस्र रक्तवसना कंठे शिरोमालिका रक्तालप्तपयोदरा जपविते विद्या अभीतिवरा मुद्रा तेन करे त्रिनेत्रवदना बाळावरी चंद्रमा शोभे डोई धरुण रत्नमुकुटा देवी नमो पाहि वा. ओम ऋषी उवाच. जगदंबेच्या ध्यानाची कथा आलेली आहे. जगदंबेचं ध्यान. ओम भगवती जगदंबेची अंगकांती ही प्रभात समयी उगवणाऱ्या सहस्र सूर्यासारखी आहे, जिने लाल रंगाची रेशमी साडी परिधान केलेली आहे, जिच्या गळ्यामध्ये नरमुंडाची माळ शोभत आहे, तिच्या दोन्ही स्तनांवरती रक्तचंदनाचा लेप लावलेला आहे. तिने आपल्या करकमळामध्ये जपमाळ, विद्या म्हणजेच वेद, तसेच अभय व वर मुद्रा धारण केलेली आहे. तिचे 3ही डोळ्यांनी सुशोभित असे मुखकमळ अधिकच सुंदर व प्रसन्न दिसत आहे. तिने आपल्या मस्तकावरती चंद्रकोरीप्रमाणे युक्त असलेला रत्नजरीत मुकुट धारण केलेला आहे. त्या देवीला मी भक्तिपूर्वक प्रणाम करतो, नमस्कार करतो. आणि मग पुढे ऋषी कथा सांगायला लागत आहेत. या ठिकाणी महिषासुराचा वध कसा झाला हे मेधा ऋषी सुरथाला सांगत आहेत. असुराने त्या बलाढ्य सैन्य अशा प्रकारे नष्ट होत असलेले पाहून महिषासूर सेनापती महादैत्य चक्षुर क्रोधावर्षाने अंबिकेवर लाल होऊन गेला. मेघाने मेरू पर्वताच्या शिखरावर अनिवार्य पर्जन्यवृष्टी करावी त्याप्रमाणे तो दैत्य रणभूमीत देवीवर बाणांचा जोरदार वर्षाव करू लागला. त्यावेळी देवीने आपल्या बाणाने त्यांचे बाणसमूह सहजगत्या छेदून टाकले. त्यांच्यामध्ये रथाने घोडे सारथीनी मारून टाकले. त्याचबरोबर तिने त्या धनुष्य आणि त्या रथावरती उंचवलेले ध्वजही तोडून टाकले आणि धनुष्य तुटलेल्या त्या दैत्यांचे सर्व अवयव बाणाने विंधून टाकले. तेव्हा धनुष्य तुटलेले, सारथी व अश्व ठार झालेले, रथहीन झालेले ते दैत्य ढाल तलवार घेऊन देवीवर धावून गेले. त्याने तीक्ष्ण धार असलेली त्या तलवार सिंहाच्या मस्तकीवर प्रहार करून अत्यंत चपळाईने देवीच्या डाव्या हातावर वार केला. पण हे राजा, देवीच्या हातावरती आपटताच ती तलवार छिन्न विछिन्न झाली. तेव्हा संतापाने डोळे लाल झालेले त्या महादैत्याने शूल हाती घेतला आणि आकाशातील सूर्यबिंबाप्रमाणे अत्यंत तेजाने तळपणारा तो शूल देवी भद्रकालीवर फिरकावला. त्या शूलाला आपल्या रोखणे यातना पाहून देवीने आपल्या शूलाने प्रतिघात केला आणि त्याच्या प्रहराने त्या शूल दैत्याच्या चक्षुर नामक त्या दैत्यांच्या महादैत्यांच्या शेकडो ठिकऱ्या उडवल्या. महिषासूर त्या महापराक्रमी सेनापतीला मारल्या गेल्यानंतर देवांना पीडा देणारा चामर नावाचा दैत्य हत्तीवर आरूढ झाला व युद्धास ठाकला. त्याने देवीवर दुर्गती नावाची एक शक्ती फेकली, पण अंबिकेने नुसत्या हुंकाराने ती शक्ती सामर्थ्यहीन आणि निष्पृह करून जमिनीवर पाडली. आपली शक्ती मोडून खाली पडलेली पाहून क्रोधित झालेल्या चामराने देवीवर शूल फेकला, पण तिने बाणाने तोही विछिन्न भिन्न करून काढून टाकला. इतक्यात देवीचा वाहन सिंह झेप घेऊन चामराच्या हत्तीच्या गंडस्थळावरती चढला आणि त्या दैत्याच्या निकराने बाहुयुद्ध सुरू करू लागला. लढता लढता ते दोघेही हत्तीवरून जमिनीवर उतरले आणि अत्यंत संतापाने एकमेकावर भयंकर आघात करू लागले. त्यानंतर सिंहाने मोठ्याने आकाशात झेप घेतली आणि खाली येताना पंजाने एका फटकाऱ्यात चामाराचं शिर धडावेगळे केले. त्या प्रकारे रुद्रम नावाचा दैत्य देवीकडून शिला व वृक्षादी माराने खाऊन रणांगणात ठार केला. कराल नावाचा दैत्य तिच्या हातातील हस्तिदंत आणि तिच्या बुक्क्याच्या थापडाच्या माराने धरावयास झाला. संतापलेल्या देवीने गदेच्या प्रहाराने उद्धत नावाचा चुरडा केला. तिने भिंदीपालाच्या बाष्किलाच्या बाणाने ताम्रवांदक या असुरांचा वध केला. 3 नेत्र असलेल्या परमेश्वरीने उग्रास्य उग्रवीर्याने महादेनू त्रिशूलाने ठार केले. तिने तलवारीने बिडालाचा शिरछेद केला, तर दुर्धर आणि दुर्मक नावाच्या दैत्याने बाणांना यमलोकी नेले. आपल्या सैन्याच्या अशा प्रकारे संहार होत असलेला पाहून महिषासूर रेड्याचे रूप घेऊन देवीच्या गणांना त्रास देण्यास सुरुवात केले.
त्याने कित्येक गणांच्या डोक्याने धडका मारल्या, कित्येकांच्या खुरांनी प्रहर केला, कित्येकांना शेपटी तडके देऊन, कित्येकांना शिंगे खुपसून, कित्येकांच्या अंगांना धक्के देऊन विदर्ण केले. त्याने कित्येकांना वेगाने, कित्येकांना भयंकर रोळ्याने, कित्येकांना आपल्या गिरक्याने, तर कित्येकांना केवळ सुसाऱ्याच्या भुईसट केले. अशा प्रकारे देवीगणांचा धू आवडत असतानाच तो असुर तिच्या सिंहाला ठार करण्यासाठी वेगाने पुढे झेपावला. तेव्हा मात्र महादेवी अंबिकेने संताप अनिवार्य झाला आणि तिकडे तो महापराक्रमी महिषासूर क्रोधावेशाने आपल्या खुराने जमीन उकरू लागला. दोन्ही शिंगाने उंच उंच पर्वत उचलून भिरकवू लागला आणि मोठमोठ्याने गर्जना करू लागला. त्याच्या वेगवान भ्रमणामुळे भूमी कंपित होऊन तिला भेगा पडल्या. त्याच्या शेपटीच्या तडाख्याने समुद्र प्रज्वलित झाला. त्याचे उसळणारे पाणी भूमीला चहूकडून डुबवू लागले. त्याच्या शिंगाच्या तडाख्याने विदीर्ण झालेला मेघही विछिन्न छिन्न झाला. त्याचे प्रचंड उच्छ्वासाने उडालेले शेकडो पर्वत आकाशावरून खाली कोसळू लागले. अशा प्रकारे संतप्त झालेला तो महादैत्य आपल्यावर चलून येत आहे असे पाहून भगवत चंडिका त्याला मारण्यासाठी कोपयामान झाली व तिने त्या महादैत्याला पाश टाकून आवळले. तेव्हा त्या महायुद्धात पाशबद्ध झालेल्या त्याने आपले महिष रूप टाकले आणि तो तत्काळ सिंह झाला. तो अत्यंत अशा अवस्थेत अंबिकेचे त्याचे मस्तक छेदणार तोच तिला सिंहाच्या ठाई खडंगरूपी पुरुष दिसू लागला. तेव्हा देवीने शिरवृष्टी करून त्या पुरुषाला त्याच्या ढाल तलवारी सहज छेदून टाकले आणि त्याने त्या महाकाया हत्तीचे रूप धरले आणि त्याच्या शोंडेने देवीच्या विशाल अशा सिंहाला खोचत मोठ्याने चित्कार करू लागला. तेव्हाच तो सिंह खेचत असताना भगवतीने आपल्या खडंगाने त्याची सोंडच छेदून टाकली. तेव्हा तो महादैत्य पुन्हा एकदा महिषाचा देह धारण करून तो पूर्वीप्रमाणे चराचरातील जीवमात्रांना समस्त लोकांना त्रस्त करू लागला. तेव्हा संतप्त झालेली जगन्माता चंडिका प्राणपात्रातील उत्तम मद्य पुन्हा पुन्हा प्राशन करू लागली व त्यायोगे नेत्रे आरक्त झालेली ती जगदंबा हास्य करू लागली. मोठमोठ्याने जोरजोराने जगदंबा हसू लागली. इकडे सामर्थ्याने पराक्रमाने माजलेल्या त्या महादैत्य गर्जना करू लागला आणि आपल्या शिंगाने चंडिकेवर मोठमोठ्याने पर्वत भिरकवू लागला. तेव्हा त्याने फेकलेल्या पर्वतावर आपल्या बाणांनी ठिकरा उर्वित मध्यप्राशनाने तिचे मुख आरक्त झालेले आहे अशी ती देवी अडखळत्या वाणीने दैत्याला बोलू लागली. देवी म्हणते आहे, अरे मुडा, जोपर्यंत मी मद्यपान करीत आहे तोपर्यंत क्षणभर गर्जना करून घे. माझ्या हातून तुझा वध झाल्यानंतर देवही आनंदाने अशाच गर्जना करतील अशी जगदंबा त्याला सांगू लागली. ऋषी म्हणाले, असे बोलून ती देवी एकदम झेप घेऊ त्या महादैत्यावर आरूढ झाली आणि त्याला पायाखाली दडपून त्याच्या कंठावर शुळाघात करू लागली. तेव्हा तिच्या पायाखाली दडपलेल्या अवस्थेत असूनही तो महिषासूर आपल्या स्वतःच्या मुखातून राक्षस रूपाने बाहेर पडू लागला. तो अर्धवट बाहेर येत असतानाच देवीने निज सामर्थ्याने त्याला रोखला आणि तो महादैत्य अर्धवट बाहेर आलेला असून देवीसमोर युद्ध करीत होता. तेव्हा तिने मोठ्या तलवारीने त्याचे मस्तक तोडले आणि त्याला ठार केले. जगज्जननी जगदंबा माता की जय, महिषासुरमर्दिनी जगज्जननी माता की जय. तेव्हा त्या दैत्यांच्या सर्व सैन्य हाहाकार करून तिथून पळून लागले. समस्त देवगणांना परमानंद झाला. स्वर्गस्थ देव आनंद झाले. तेजस्वी महर्षीसह देवीचे स्तमन करू लागले. गंधर्व गायन करू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या आणि आनंद व्यक्त करू लागल्या आणि जगदंबेवरती पुष्पवृष्टी होऊन जगदंबेची स्तुती सर्वत्र गावल्या जाऊ लागली. या ठिकाणी याप्रमाणे मार्कंड पुराणात सांगितलेल्या सार्वजनिक मन्वंतरणीतील देवी महात्म्यातील महिषासुरवध नावाचा हा 3रा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय आपण जगदंबे चरणी अर्पण करूयात. पुढील अध्यायासाठी लवकरच भेटूयात. झालेली सेवा जगदंबे चरणी अर्पण. जय जगदंब. रेणुका माता की जय, तुळजा भवानी माता की जय, महालक्ष्मी माता की जय, सप्तशृंगी माता की जय, जगज्जननी जगदंबा माता की जय, महिषासुरमर्दिनी की जय. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे.